नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेचा बंदोबस्त वाढवला होता. याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. नेट पेपर फेक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. सध्या महबूब शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी आता ह्या आंदोलकांना पोलिसांकडून पकडण्यात आलेलं आहे. सध्या आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ह्या पोलिसांच्या वतीने ह्या आंदोलकांकडून पकडण्यात येत आहे आणि सर्व आंदोलक जे आहे हे सध्या ह्या ठिकाणी आले होते आणि ह्या सर्व आंदोलकांना आता अटक करण्याचं काम कुठेतरी पकडण्याला पाहू शकतो. पोलिसांच्या वतीने या सर्व आंदोलकांना पकडलेलं आहे आणि पोलीस व्हॅनमधून आता या सर्वांना आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कुठेतरी आता विरोधकांच्या वतीने कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांचा राजीनामा घेण्यात यासाठी आक्रमक झालेलं पाहतात. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज आंदोलक उसळलेले आहे. लोकसभा ही 2 वेळा यासाठी तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कुठेतरी आता विरोधक आक्रमक झालेले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यामुळे कुठं आता देशातली जी म्हणजे लोकसभेत देशात केंद्रात जे राज्य करत असलेले मोदी सरकार आता या संदर्भात काय निर्णय घेते हे देखील अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण की गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन हे सातत्यानं दिसत आहे. आज दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी देखील काँग्रेस पार्टी असो किंवा सोनम वांगचुक या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र त्यानंतर आता लोकसभेचं सेशन सुरू झाल्यामुळे कुठेतरी आता या सर्व आंदोलकांना आता आणखी तीव्र झालेला आहे. आंदोलकांवर दिल्लीत लाठीचार्ज आणि अश्रुमेघाचे बॉम्बगोळे देखील सोडण्यात आलेले. मात्र आता काय नेमकं हे आंदोलन होणार आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कुठेतरी आता विरोधक हे आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. संतोष मोरे, मुंबई.